माझ्या समाजाला विनंती केली की हात जोडून, मायबाप 2.5 वर्ष झालं लगातार रात्रंदिवस मी लढतो. एक दिवस सुद्धा दुसरं काम केलं नाही. 12 महिने कोणीही समाजाचं काम करत नाही. आजकाल लोकांना वेळ नाहीये. स्वार्थ सोडून, स्वतःचा व्यवसाय सोडून, धंदा सोडून, काही नोकरी सोडून काम करायला वेळच नाहीये. मी 24 तास त्यांच्यासाठी लढतोय. 2.5 वर्ष उलटून गेलेत आता. इतकं खरंच सांगतो मी, माझी पाठ थोपटीत नाही. पण 24 तास समाजासाठी 12ही महिने कोणीही करत नाही. आपण आपले कामं बघून करते. मी त्यांच्याच आयुष्यासाठी रात्रंदिवस झटतोय. मग 1 वर्ष जर मला सुट्टी दिली ना, मी समाजालाच विनंती करून सुट्टी मागितली की आरक्षण आता मिळालेच, राहिलेलं पण घेणारच आहे मी. म्हणजे आरक्षण विषय संपला हे विषय मी अजिबात म्हणत नाही. कारण हैदराबादचं गॅजेट निघालंय, 58 लाख नोंदी निघाल्यात, मराठा समाज भरपूर आरक्षणात गेलाय, राहिलेला पण घालणार आहे मी, 17 संस्थांचं गॅजेट पण घेणार आहे, काय ठेवत नाही शिल्लक. पण काय आता हे आरक्षण मिळालंय, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही. पण एक यंत्रणा असली पाहिजे गोरगरिबाच्या कामासाठी. कारण काय समाज एकत्र आलाय, आपण 6 कोटी 7 कोटी मराठ्यांना तर सांगू शकत नाही अशी अडचण आली. आपली एक यंत्रणा असली पाहिजे काम करायला. आता मुंबई पुण्याला अडचण आली, अमरावती नागपूरला अडचण आली, किंवा इकडं लातूरला अडचण आली, तिकडं रत्नागिरी सिंधुदुर्गला अडचण आली, किंवा कोल्हापूर सांगली सातारा इकडं अडचण आली, सोलापूरला अडचण आली, मराठवाड्यात अडचण आली, विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्रात अडचण आली. मदतीला कोणी जायचं? मदतीला लोकच नाहीयेत. म्हणून आपली यंत्रणा एक असली पाहिजे. समजा आता दवाखान्यात एखाद्याच दुखायला लागलं, कोण जायचं मदतीला? कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणी जायचं मदतीला? समजा आपले पोरं बाहेर शिकायला आहेत, पोरी बाहेर शिकायला, त्यांना अडचण आली, मदतीला कोणी जाणार? इथून आईबापान जायचं तिथपर्यंत. तोपर्यंत आपले लोक मदतीला असले पाहिजे. पोलीस स्टेशनला अडचण आली, तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिसला अडचण आली, आपले कोणी डॉक्टर आहेत त्यांना अडचण आली, आपले कोणी व्यावसायिक आहेत त्यांना अडचण आली, मदतीला जायला पाहिजेत. आपले व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, आपले राजकारणात सुद्धा मराठी आहेत, त्यांना सुद्धा अडचणी आणल्या जातात. आपले शिक्षण संस्था आहेत, आपल्या लोकांचे कारखाने आहेत, अडचणी आणल्या जातात. आपले कोणी अधिकारी जर असले त्यांच्यावर खोटे केसेस केल्या जातात, त्यांना त्रास दिला जातो. जसं की आता मसाजोचं प्रकरण झालेलं संतोष देशमुखांचं, ते खंडणी मागितली म्हणून संतोष देशमुखांना का ते दाडवा आलेली, कोणीही खंडणी मागायची नाही. म्हणजे हे खंडण्यासाठी सुद्धा लोक मारत होते. मग आता हे असले आरोपी जेलमध्ये गेलेच पाहिजेत. मला सांगा, आज इतका श्वास मोकळा सुटलेला आहे बीड जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या बऱ्याच लोकांचा, यांचा लांबपर्यंत होतं ते नेटवर्क. कोणाला खंडण्या माग, कोणाकडून पैसे वसूल कर, दादागिरी कर, जमीन हडपेव. लोक मोकळे झाले, कित्येक तरी व्यावसायिक मोकळे झाले. ताणच गेला त्यांच्या डोक्याचा. कोणाला हप्ते द्यायची गरज नाही, पैसे द्यायची गरज पडा ना, कारण मागणारे गुंडच आत गेलेत. हे अनेक अडचणी आहेत. मग लोकांनी काय करायचं? कोणाच्या आता आमच्या शेती व्यवसाय मराठ्यांचा, शेती बळ केले जातात, प्लॉट बळ केले जाते, पैसे बुडिले जातात आमच्या लोकांचे घेऊन विनाकारण त्रास. आमचा शिक्षक असला त्याच्यावर खोटे केसेस करतात, आमचा पोलीस असला त्याला त्रास देते, आमचा कोणी तहसीलमध्ये असला त्याला त्रास देते, आमचा कोणी डॉक्टर असला त्रास देणार, आमचा वकील असला त्रास देणार. शाळेला काय धंदा लावला येऊ? म्हणजे इतकं संकुचित वृत्तीचे लोक आहेत ते, विनाकारण त्रास देतात, ते टोळ्याच आहेत. मग आपली यंत्रणा असली पाहिजे. गरीबाच्या आता पोरग पोरगी शाळेत शिकते, अडचण आली फीससाठी कशासाठी, कोण मदतीला जाणार? कोणाला लागलं तिकडं मदतीला कोण जाणार? काही पोलीस स्टेशनला अडचणी आणल्या, कोण जाणार?